आधार बदललं, UPI बदललं, पगार रचना बदलली, बँक नियम बदलले. डिसेंबर 2025 हा महिना शांत बसायला नाही. नमस्कार मंडळी, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर डिसेंबर 2025 पासून तुमच्या दैनंदिन आर्थिक आयुष्यावरती थेट परिणाम करणारे काही मोठे बदल लागू होत आहे. आधार कार्ड पासून तर UPI फीचर, पगार रचना, बँक चार्जेस, फ्लाइट GST सगळंच बदलतंय. चला तर मग एक एक अपडेट नीट समजून घेऊया. पहिले आपण बघणार आहे आधार कार्ड अपडेट. तर डिसेंबर 2025 पासून नवीन कार्ड फॉर्मॅट लागू होत आहे. UIDAI नी डिसेंबर 2025 पासून नवीन अपग्रेडेड आधार कार्ड फॉर्मॅट जारी करायला सुरुवात केली आहे. या नवीन कार्ड मध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. सर्वात पहिले यात एनहॅन्स सेक्युअर QR कोड दिला आहे, ज्यामुळे KYC प्रक्रियेत सुरक्षा आणि अचूकता दोन्ही वाढते. फेस ऑथेंटिकेशन आणखी अचूक करण्यासाठी हाय रिझॉल्युशन फोटो ठेवला आहे. नवीन कार्ड अँटी टेम्पर PVC स्टाईल डिझाईन करण्यामध्ये आले असल्यामुळे जास्त टिकाऊ आणि छेडछाड प्रतिरोधक आहे. बँक व टेलिकॉम KYC साठी आवश्यक असलेला मेटाडाटा अपडेटेड करण्यात आला आहे. डिसेंबर पासून सर्व नवीन आधार एनरोलमेंट्स, रिप्रिंट्स आणि PVC कार्ड या नवीन फॉर्मॅटमध्येच मिळतील. बँका, NBFCs, टेलिकॉम कंपन्या आणि म्युच्युअल फंड्स संस्थांनीही आता नवीन QR आधारित KYC सिस्टम स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बँक खाते उघडणे, सिम व्हेरिफिकेशन, EPFO, NPS आणि म्युच्युअल फंड्स ऑनबोर्डिंग हे सगळं पूर्वीपेक्षा जलद, अचूक आणि खूपच स्मूथ होणार आहे. आता दुसरं बघूया. NPCI ने डिसेंबर 2025 पासून UPI डेलिगेशन म्हणजेच UPI सर्कल फीचर फेज 1 अधिकृतपणे सुरू केला आहे. हा बदल भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टम मध्ये एक मोठा अपडेट मानला जात आहे, कारण की यामुळे तुम्ही तुमच्या वतीने पेमेंट करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला अधिकृतपणे परवानगी देऊ शकताय. समजा उदाहरणार्थ तुमचे आई वडील, ऑफिसमधील स्टाफ, घरातील सदस्य किंवा तुमचे डिपेंडन्स. यामुळे पिन शेअर करण्याचा धोका पूर्णपणे टाळतो आणि तरीही पेमेंटची जबाबदारी सहज पद्धतीने सोपवता येते. या फीचरमध्ये तुम्ही पेमेंटवरती पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकताय. म्हणजेच तुम्ही डेली लिमिट, एक व्यवहारावरची जास्तीत जास्त मर्यादा पर ट्रान्झॅक्शन कॅप, म्हणजे कोणत्या प्रकारच्या दुकानदारांना किंवा सेवा प्रदात्यांना पेमेंट करण्याची परवानगी द्यायची, म्हणजे ऑल आउट मर्चंट कॅटेगरीज हे सर्व स्वतः सेट करू शकताय. आणि इतकंच नाही तर अधिकृत व्यक्ती तुमच्याऐवजी पेमेंट करताच मुख्य खातेदाराला इन्स्टंट अलर्ट येतो. यामुळे व्यवहारावर 100% ट्रॅकिंग आणि ट्रान्सपरन्सी राहते. UPI सर्कलची सुरुवात सर्वप्रथम भीम UPI ॲपवर झाली आहे आणि पुढील काही आठवड्यांमध्ये गुगल पे, फोन पे, Paytm यासारख्या इतर सर्व UPI ॲप्सवरती हे फीचर रोल आउट केलं जाणार आहे. हा फीचर विशेषतः त्या कुटुंबांसाठी उपयोगी ठरेल ज्यांना घरातील वडीलधारी मंडळी किंवा स्टाफ्सकडून रोजची पेमेंट्स करून घ्यावे लागतात. पण UPI पिन शेअर करणं सुरक्षित नसल्यामुळे अनेकांना अडचण येते आणि तेच काम सुरक्षित आहेत आणि कुठल्याही तडजोड न करतात हे येणार आहे. आता तिसरं आहे लेबर लॉ. डिसेंबर 2025च्या परोलपासून देशातील सर्व कंपन्यांमध्ये नवीन कामगार कायद्यानुसार कर्मचारी वेतरचना लागू करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या नियमामधील सर्वात मोठा बदल म्हणजे बेसिक पे प्लस DA हे तुमच्या CTCच्या किमान 50% असणे अनिवार्य केले गेले आहे. पूर्वी अनेक कंपन्या बेसिक खूप कमी दाखवत होते आणि अलाउन्सच्या माध्यमातून CTC दाखवायचे, ज्याच्यामुळे PF किंवा ग्रॅच्युटी सारख्या फायद्यांवरती परिणाम होत असे. पण आता बेसिक वाढल्यामुळे PF, ग्रॅच्युटी, लिव्ह एनकॅशमेंट्स आणि ओव्हरटाईम हे सर्व प्रत्यक्ष पगारावरती आधारित पद्धतीने आणि अधिक पारदर्शक स्वरूपात गणले जाऊ शकतात. या बदलांचा सर्वात तात्काळ परिणाम म्हणजे टेक होम सॅलरीवर जाणवू शकतो, कारण बेसिक वाढल्यामुळे PF कॉन्ट्रीब्युशन आणि ग्रॅच्युटी व्हॅल्यू वाढते आणि त्यानुसार हातात मिळणारी रक्कम काहीशी कमी होण्याची शक्यता असते. पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हा बदल कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी खूप फायदेशीर आहे. ज्या लाभांकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, जसं की PF कॉर्पस, ग्रॅच्युटी अमाऊंट आणि रिटायरमेंट फंड, ते आता आधीपेक्षा खूप जास्त वाढणार आहेत. म्हणजेच अल्पकालीन टेक होम कमी झालं तर रिटायरमेंट बेनिफिट्स आणि जॉब सिक्युरिटी दीर्घकालीन पातळीवरती मजबूत होणार आहे. आणि म्हणूनच इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेव्हा हातात मिळणारी रक्कम म्हणजे टेक होम सॅलरी थोडी कमी होते, तेव्हा उरलेल्या पैशाचा योग्य वापर करणं आणखीन गरजेचं होतं. विशेषतः इन्शुरन्स घेताना लोक सर्वात जास्त चुका करतात. अनेक जण आजही वर्षांपूर्वी एजंटने दिलेला प्लॅन तसाच चालू ठेवतात. त्यातला प्रीमियम ठीक आहे का, कव्हरेज पुरेसा आहे का, हे काही जण तपासतच नाही. म्हणूनच
आजच्या काळात योग्य टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स निवडणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असले तरी योग्य तुलना करणं प्रत्येकासाठी सोपं नसतं. इथेच पॉलिसी बाजार सारखं प्लॅटफॉर्म्स खूप उपयोगी ठरतात, कारण ते विविध कंपन्यांचे रेट्स, कव्हरेज, रायडर्स आणि फीचर्स एकाच स्क्रीनवरती बाजूबाजूने दाखवतात. त्यामुळे चुकीच्या प्रोडक्ट्सवरती पैसे वाया जाण्याऐवजी तुमच्या बजेटला आणि गरजेला फिट बसणारा प्लॅन निवडणं खूप सोपे होतं. म्हणजे टर्म इन्शुरन्सबद्दल बोलायचं झालं तर पॉलिसी बाजारवर प्रीमियम फक्त महिन्याला 400 ते 500 पासून सुरू होतं. इथे 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्यांचे पर्याय एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुलना करणं खूप सोपं होतं आणि या प्लॅन्सवरती तुम्हाला 15% पर्यंत डिस्काउंट आहे आणि कव्हरेज तर थेट कोटी रुपयांपर्यंत जातं. म्हणजेच कमी प्रीमियमसाठी मोठं संरक्षण मिळण्याची संधी सहज मिळते. आणि त्याशिवाय प्रत्येक ग्राहकासाठी डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर असतो. तसंच हेल्थ इन्शुरन्सवरही प्रीमियम तुम्हाला 400 ते 500 पासून सुरू होतं आणि कव्हरेज कोटीपर्यंत उपलब्ध असतं. आणि प्लॅन्सवरती 25% पर्यंत डिस्काउंट आहे आणि त्यासोबत 30 मिनिटात क्लेम सपोर्टही मिळतो, ज्यामुळे ताडतीच्या क्षणी मदत लगेच मिळणं शक्य होतं. आणि त्याशिवाय प्रत्येक ग्राहकासाठी डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर असतो, जो पॉलिसीपासून ते क्लेमपर्यंत संपूर्ण प्रक्रिया गाईड करतो. आणि तुम्ही थेट 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपनीमधून तुलना करू शकता आहे. पगार रचना बदलत असताना योग्य इन्शुरन्स निवडल्याने खूप पैसा वाचतो आणि संरक्षण देखील वाढतं. आता बघूया चौथा पॉईंट. आता SBIने 1 डिसेंबर 2025 पासून M-Cash सेवा अधिकृतपणे बंद केली आहे. पूर्वी M-Cashद्वारे बेनिफिशरी ॲड न करता फक्त एक लिंक आणि पासकोड वापरून पटकन पैसे पाठवता किंवा मिळवता येत होते. पण आता ही सुविधा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. म्हणजेच 30 नोव्हेंबर नंतरचा सर्व पेंडिंग किंवा अनक्लेम M-Cash व्यवहार निष्क्रिय झाले आहेत आणि पुढे या माध्यमातून पैसे पाठवणं किंवा लिंकद्वारे पैसे मिळवणे शक्य नाही. त्यामुळे वापरकर्त्यांनी आता इतर ट्रान्सफर मोड्सचा वापर करावा लागेल. SBIने पर्याय म्हणून UPI, IMPS, NEFT आणि RTGS हे सुरक्षित व नियमित ट्रान्सफर पर्याय सुचवले आहेत. एकूणात M-Cashद्वारे बेनिफिशरी ॲड न करता पैसे पाठवण्याचा पर्याय आता कायमचा बंद झाला आहे. आता जाऊया पुढच्या पॉईंटकडे. म्हणजेच 1 डिसेंबर 2025 पासून बँकेच्या काही शुल्कांमध्ये बदल लागू झाले आहेत. SBIने ATM शुल्क वाढवले असून इतर बँकेच्या ATM मधून फ्री लिमिट संपल्यानंतर कॅश विड्रॉवलसाठी आता 23 रुपये प्लस GST आकारले जाते. तर नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सवरती रुपये 11 प्लस GST लागू होणार आहे. सॅलरी पॅकेज अकाउंट्स धारकांसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी अनलिमिटेड असलेला इतर बँक ATM व्यवहार आता फक्त 10 प्रति महिना इतकाच मोफत असेल. त्यामुळे नॉन SBI ATM वापरणाऱ्यांसाठी खर्च वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान कोटक महिंद्रा बँकने देखील SMS चार्जेसमध्ये बदल केले आहेत. महिन्यातील 30 मेसेज मोफत मिळतील. त्यानंतर प्रत्येक SMS साठी 15 पैसे आकारले जाईल. मात्र खात्यातील बॅलन्स रुपये 10,000 पेक्षा जास्त असल्यास आणि 1811 अकाउंटसाठी रुपये 5,000 पेक्षा जास्त असल्यास हे शुल्क लागू होणार नाही. या बदलांचा परिणाम विशेषतः लो बॅलन्स ग्राहकांवरती किंवा ज्या लोकांचे व्यवहार खूप जास्त असतात त्यांच्यावरती अधिक जाणवेल. आता डिसेंबर 2025 पासून विमान तिकिटावरील नवीन GST दर लागू झाले आहेत. यानुसार इकॉनॉमी क्लास तिकिटावरचा GST पूर्वीप्रमाणेच कमी ब्रॅकेटमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांवरती कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. पण बिझनेस आणि फर्स्ट क्लास तिकिटांसाठी GST आता उच्च स्लॅबमध्ये गेला आहे. या बदलानुसार सर्व एअरलाइन्सनी आपापले फेअर्स इंजिन्स देखील अपडेट केले आहे. त्यामुळे डिसेंबर पासून बिझनेस क्लासचे तिकीट घेताना प्रवाशांना वाढलेला खर्च जाणवेल. तर इकॉनॉमी प्रवाशांसाठी GSTच्या दृष्टिकोनातून कोणतेही फरक पडणार नाही. हे सगळे बदल तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरती थेट परिणाम करणार आहेत, ज्यामुळे आता पगाराचे नियोजन, खर्चाचे व्यवस्थापन, बचतीचे निर्णय आणि योग्य विमा निवड हे सगळं अधिक विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. बदल थांबवता येत नाही, पण योग्य माहिती आणि स्मार्ट निर्णयांनी त्याचा फायदा नक्कीच घेता येतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.